माझ्या सोज्वळ गोजिऱ्या, माझ्या मायमाऊल्यांनो तुम्हाला प्रणाम. आणि उत्साहाला आवर घालणाऱ्या माझ्या युवा बांधवांनो तुम्हाला देखील प्रणाम. आज हा अत्यंत योगायोग सुंदर आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत नाही करणार. मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना यजमानच बनवलेला आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी यजमान गहिनीनाथ गडाच्या प्रत्येक नारळी सप्त्याचा असावं असा आग्रह या बीड जिल्ह्याचे भाविक बांधवांना भक्त म्हणून करण्यात आला. आपल्या सर्वांचं दैवत वामनभाऊ आहे. पण मुंडे साहेबांनी त्यांना दैवत मानलं. ते मुंडे साहेब सुद्धा आपल्या हृदयामध्ये अत्यंत मोलाचं स्थान ठेवलं. आणि संतांचा जेव्हा आपण हे नारळी सप्ताह बघतो, पूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट असो, गारपीट असो, कुठलंही संकट असो, कोविड असो, प्रत्येक वेळी या नारळी सप्त्याच्या परंपरेला जपण्याचं काम केलंय ते या गडांच्या भाविकांनी केलेलं आहे. हे जे मंडप आहे, हा मंडप कुणाचा आहे असं महाराज बाबा म्हणले मगाशी. तो मंडप हा तुमचा आहे, भाविकांचा आहे. भाविकांमुळे गादीचं, भाविकांमुळे संतांचं, भाविकांमुळे आमच्या बाबांचं महत्व आहे. तुम्ही इथे येता म्हणून आमच्या बाबांची शक्ती वाढते. आज मला दोन ओळी आठवतात. गुरु पारस को अंतरो जानत है सब संत, वह लोहा कंचन करे ये करी लय महंत. तुमच्या भाषेत सांगते, जेव्हा आपण म्हणतो परिस्पर्श झाला, लोखंडाला जेव्हा परिसराचा स्पर्श होतो त्याचं सोनं होतं. पण जेव्हा महंताचा, एका चांगल्या सद्गुणी संतांचा स्पर्श होतो, तो समोरचा व्यक्ती संत होऊन जातो. त्याच्यामध्ये एक जेव्हा कोवळ्या वयाच्या ज्ञानेश्वर माऊली यांनी या जगाचा निरोप घेतला, पण तरी आजही ते तिथे आहे. जीवित हे भाव आजपर्यंत एवढ्या वर्षानंतर देखील आहे. एक काळ होता जेव्हा मुक्ताई प्रकाश झाला, असा काळ संतांच्या परंपरेचा. आणि हीच परंपरा आता आमचे गाडीवर विराजमान महंत चालवत आहे. माझ्यावर एक बाकी, मी बऱ्याच मेळाव्यांना जाते, बऱ्याच कार्यक्रमांना जाते, नारळी सप्त्यांना जाते, वेगवेगळ्या गडांना जाते. पण मी एवढंच सांगेन की विठ्ठल महाराजांचं या गादीवर खूप खूप प्रेम आहे. वामनभाऊंच्या विचारावर. अर्ध्या वयाच्या 5व्या वर्षी त्यांना इथे येण्याचा योग आला आणि या गडाचे ते मठापती झाले. या प्रवासाचा फार सुंदर योग आणि अनुभव त्यांच्या गाठीशी. हे सर्व परंपरा जपत असताना मुंडे साहेबांनी मला या परंपरा शिकवल्या. मुंडे साहेब, आज समजा मुंडे साहेब असते इथे आले असते तर तुम्हाला काय वाटलं असतं? काय वाटलं असतं? काय वाटलं असतं? किती जोरात? माझ्या बाबांना जेव्हा मी आज्ञा दिला ना, तेव्हा शपथ खाल्ली आहे, गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरू देणार. कारण या गाडीचा सन्मान करायचं शिकवण त्यांनी मला, त्या संतांच्या विचारांना चालवण्याची शिकवण त्यांनी मला दिली. या सामान्य वंचित गरीब खोल्यामध्ये काम करणाऱ्या, ऊस तोडणाऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्याची शिकवण त्यांनी मला दिली. तुमच्या बरोबर लवादावर बसून तुमच्या हातामध्ये 4 पैसे पडावे याच्यासाठी कर्म करण्याची शिकवण त्यांनी मला दिली. तुमच्या एखाद्या लेकीची फीस अडकत असेल तर ती भरण्याची दानत त्यांनी मला दिली. एखाद्या गरीबाचं लग्न होत नसेल तर ते करण्याचं दानत त्यांनी मला दिली. आणि त्यामुळे गोपीनाथ मुंडे यावं मी जगाला विसरू देणार. माझ्यावर जेवढं गोपीनाथ मुंडे साहेबांचं प्रेम होतं त्याच्यापेक्षा काकांवर कमी देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर नव्हतं. त्यांच्यावरही ते तशा पुत्रसमवेत प्रेम करत होते, हे मला माहिती. म्हणून आज ते इथे आले. आज सुवर्ण योग आहे. मुंडे साहेब हे न विसरणार तत्व आहे. वरून देव जरी खाली आला आणि सांगितलं की तुला याची शपथ तू मुंडे साहेबांना विसरणार आहे का? आपण विसरणार आहे का? मुंडे साहेबांना न विसरणं म्हणजे सामान्य वंचितांची पीडित एवढेच आशीर्वाद असू द्या. बाबांच्या चरणी प्रार्थना करते की जे मुंडे साहेबांना अपेक्षित ते काम करून घेण्यासाठी